करायचो आधी, पण आपला ब्लेंडरच खराब झाला आहे ना. ब्लेंडर मध्ये तसं तू म्हणते तसं होतं. हा, थोडे चंक्स राहतात ना. Chunks राहतात. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आजच्या दिवसाची सुरुवात मस्त अशा गरमागरम डोसा आणि चटणीने झाली होती. 4-5 दिवस माझे एकदम रिलॅक्स गेले, कारण मी नाशिकला होती. तर ब्रेकफास्ट, लंच बनवा, डिनर बनवा हे टेन्शनच मला नव्हतं. रोज सकाळी उठलं की मस्त गरमागरम आयता ब्रेकफास्ट मला हातात मिळत होता. बट आता मी पुण्याला आले आहे, सो डेली माझं जे रुटीन असतं ते चालू झालं आहे. विकेंडला आल्यामुळे 1-2 दिवस माझे रिलॅक्स गेले, बट आज आहे मंडे, तर रुटीन माझं सुरू झालं आहे. सो सकाळी सकाळी मस्त असा राजेसाठी मी हा ब्रेकफास्ट बनवत आहे. रोज काय बनवावा हा प्रश्नच असतो, बट आज म्हटलं चला आपण डोसा बनवूया. सो छान असा गरमागरम डोसा बनवला, आणि एकीकडे डोसा होत होता तर मी चटणीची तयारी करून घेतलेली होती, म्हणजे ग्राइंड वगैरे करणं हे करून ठेवलेलं होतं. आणि आता मी त्याच्यावर तडका देत आहे. हे तडका देण्याचं काम मला खूप जास्त आवडतं, कारण जेव्हा तो चटणीवर आपण ती फोडणी टाकतो, तो जो आवाज येतो आणि त्याच्यानंतर त्याच्यात जो फ्लेवर उतरतो ते मला प्रचंड आवडतं. सो आता मी मस्त चटणीला तडका देऊन घेतला आहे, आणि एकीकडे प्लेट पण तयार केली आहे राजेशच्या ब्रेकफास्टची. छान असा गरमागरम ब्रेकफास्ट आज बनवला, आणि खूप दिवसांनी राजेशना पण असं झालं होतं की चला आज मी ब्रेकफास्ट घरचा करणार आहे, कारण 4-5 दिवस ते पण बाहेरच ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करत होते. सो छान असं मस्त डोसा इथे तयार झालेला आहे. मी डोसा हा आपल्या रोजचा जो पोळ्यांचा तवा असतो त्यावरच करते. मी काही स्पेशल असा डोसाचा तवा वगैरे घेतला नाही आहे, मला त्याच्यावर जमतो. सो मी त्या तव्यावरच डोसा बनवत असते. राजेशचा ब्रेकफास्ट होतच होता, तोपर्यंत मी एकीकडे टिफिन पॅक करायला घेतला, एकीकडे एक एक डोसा पण मी तव्यावर टाकत होते, आणि तो डोसा होत होता तोपर्यंत मी टिफिन पण पॅक करत होते. तर अशी माझी रोजची सकाळची धावपळ चालू असते. आणि आज लंच बॉक्समध्ये होतं रस्साची उसळची भाजी, पोळी आणि सॅलड. राजेश सॅलड रोज नेतात, काकडी, टोमॅटो, गाजर ह्यापैकी काहीतरी रोज एक असतंच. बट आता कैरीचा सीझन आहे म्हटल्यावर मी कैरी पण थोडीफार देत असते. छान वाटतं दुपारच्या जेवणामध्ये काहीतरी चटाकेदार असं तोंडी लावण्यासाठी असलं की जेवणही छान जातं. सो असं मस्त इथे टिफिन रेडी झालेला आहे. तर माझं घरातलं सगळं बेसिक असं आवरून झालं, ब्रेकफास्ट झाला, घरातलं आवरून झालं. राजेश ऑफिसला गेले आहेत, आणि म्हटलं चला आज फ्रीज डीप क्लीन करायला घेऊया. तर मला ॲक्च्युली कालच करायचं, बट काल वेळ नाही मिळाला. म्हटलं चला आज करूया, कारण भाजीपाला पण आणला आहे. मला तो फ्रीजमध्ये सेट करण्याच्या आधी फ्रीज क्लीन करायचा होता, बट मला नाही जमलं काल. मग म्हटलं आज करून घेऊया. खूप असा खराब नाही झाला आहे फ्रीज, बट म्हटलं वेळच्या वेळी केला का बरं पडतं. एकदम खूप खराब होऊ द्यायचा आणि मग क्लीन करायचं ते मला नको वाटतं. मग ते वेळ पण खूप जातो, आणि साफ करायला कंटाळा पण येतो, आणि ते क्लीन करायला निघत पण नाही खूप जर असं खराब झालं असेल तर म्हटलं चला आता ते करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही, हा खालचा कंपार्टमेंट आहे, वरती फ्रीजर. तर म्हटलं आता खालचं एक एक करून काढून घेऊया, आणि मग साफ करता येईल. हे पूर्ण मी हे ट्रे वगैरे हे पण काढून घासून मग लावणार आहे. खूप असा नाही आहे खराब, बट तरी मला थोडे दिवस झाले की क्लीन करावं असं वाटतो, म्हणजे मेंटेन राहतो फ्रीज. सो आता तेच मी करून घेते एक एक. पहिले तर मी पूर्ण फ्रीज रिकामा करून घेतला, ज्या पण काही वस्तू होत्या सगळ्या एक एक करून काढून घेतल्या, आणि त्यानंतर हे जे ट्रेज असतात ते पण काढून घेतले. मी नुसते पुसून वगैरे नाही ठेवत ते ट्रेज, ते पण पूर्ण काढून घासून धुवून आणि क्लीन करून असे ठेवत असते. खूप असं खराब नाही होत माझा फ्रीज, कारण वरचेवर मी तो क्लीन करत राहते, आणि खूप पसारा पण नाही होऊ देत. म्हणजे खूप एकदम भाजीपाला आणणं, भरपूर वस्तू आणणं असं मी नाही करत. 3 दिवसातून एकदा मी पूर्ण भाजीपाला असा आणून ठेवत असते, 3 दिवसासाठी लागणारा, 2 टाईम भाज्या होतील अशा. आणि मग तो मेंटेन पण राहतो, खूप पसारा नाही होत. आणि तुम्ही बघू शकता किती नाही म्हटलं तरी थोडेफार जे डाग असतात, कधी आपण केक आणतो, पेस्ट्रीज आणतो, किंवा त्रिशा कधीतरी दही घेते, तिच्याकडनं थोडंफार घेताना काहीतरी सांडतं, त्यामुळे थोडेफार असे डाग लागलेले असतात. सो मी पुसत कधीच नाही, डिरेक्टली ते काढून सगळं पाण्याखाली स्वच्छ घासून धुवून आणि मग ठेवत असते. सो आता तेच माझं हे सगळं क्लीन करून घेणं चालू आहे एक एक करून. आणि कितीही नाही म्हटलं, किती कमी पसारा आहे वगैरे असं म्हटलं तरी काही नाही, या कामांमध्ये बराच वेळ जातो. सो माझा पण तसाच बराच वेळ गेला. आणि हे जे ट्रेज असतात फ्रीजमधले ते काचेचे असतात, त्यामुळे मला हे
घासताना धुताना प्रत्येक वेळी खूप जास्त भीती वाटत असते, कारण माझ्याकडनं काचेची भांडी, क्रॉकरी, काहीही असो ते आरामात फुटतं. इवन माठ पण माझ्याकडून 2 ते 3 वेळा फुटला आहे. सो काचेची भांडी किंवा सिरामिकचे काही भांडी असतील तर ते, मातीची भांडी, हे जेव्हा मला धुवायला लागतं तेव्हा मला प्रचंड भीती वाटत असते, कारण माझ्याकडनं बऱ्याचदा ह्या गोष्टी फुटत असतात. आणि आज सेम झालेलं, ते माझ्याकडनं शूट नाही झालं. रात्री जेव्हा मी राजेशचा टिफिन घासत होती तेव्हा तो माझ्याकडनं फुटला होता आज रात्री, बट ते शूट नाही झालं. आत्ता एडिट करताना मला तुम्हाला ती गोष्ट सांगावी वाटली म्हणून मी सांगितली. आणि तुम्ही बघू शकता मस्त इथे हे सगळे ट्रेस स्वच्छ झाले आहे. आणि हे ट्रेस घासत होती आणि भाजीचा जो ट्रे असतो तो शेवटी घासला, तोपर्यंत हे काचेचे स्लायडिंगवाले जे असतात ते सुकून पण गेले होते. त्यानंतर मी फ्रीज क्लीन करायला घेतला आणि पहिले मी कोरड्या कापडाने फ्रीज साफ करून घेत असते डिरेक्टली. मी कधीच कुठलीच गोष्ट जी पुसायची असेल ती ओल्या कापडाने नाही पुसत, पहिले कोरड्या कापडाने ती साफ करते, म्हणजे धूळ निघून जाते आणि त्यानंतर ओला कापड यूज करत असते, म्हणजे ते असं त्याचे मार्क्स राहत नाही आणि क्लीन होते कुठली पण गोष्ट धूळ निघून गेल्यामुळे. सो फ्रीज कोरडा होईपर्यंत आणि बाकीच्या ज्या वस्तू धुवून ठेवल्या होत्या त्यातले ट्रेज वगैरे ते सुकेपर्यंत मी इकडे मस्त भाजीपाला धुवून निवडून आणि बॉक्सेसमध्ये म्हणजे ऑर्गनायझर्समध्ये अरेंज करून ठेवला होता. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त स्वच्छ आणि एकदम ड्राय झालेले होते सगळे ट्रेज. मग मी मस्त फ्रीजमध्ये ते सगळे लावून घेतले आणि एक एक वस्तू अरेंज करायला घेतली. सगळ्यात वरच्या कंपार्टमेंटमध्ये मी हे काचेचे जार्स ठेवते. ह्यात मी लसूण, अद्रक लसूणची पेस्ट, मिरच्या किंवा वाटण वगैरे हे असेल तर हे ठेवते. ते पटकन घेता यावे म्हणून मी ते सगळ्यात वरच्या ट्रेमध्ये ठेवत असते. सो तेच मी इथे ठेवून घेतलं. त्यानंतर साईडचे पण हे ट्रेज मी काढून धुवून ठेवले होते तर ते पण आता सुकले तर मी ते पण अरेंज करून घेत आहे. आणि छान वाटतं जेव्हा फ्रीज आपण क्लीन करतो. आणि प्रॉपर असा मी भाजीपाला वगैरे कसा सेट करते, कसा अरेंज करते हे मी फ्रीज ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. जो तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ॲड करते, तुम्ही नक्की चेक करा. तर तुम्ही बघू शकता आतून बाहेरून पूर्ण मी फ्रीज क्लीन करून घेतला. आणि वरती फ्रीजरच्या कंपार्टमेंटमध्ये तुम्ही बघितलं असेल तर इथेही मम्मीने दिलेली पाणीपुरीच्या ज्या 2 चटण्या असतात त्या ठेवलेल्या आहे फ्रीजरमध्ये. वाटाणा, फ्रोझन आणि मसाले असं एवढं सामान माझ्या फ्रीजरमध्ये असतं आणि ते पण मी मस्त पुसून क्लीन करून घेतलं होतं. आणि खाली तुम्ही बघू शकता याच्या आधी फ्रीज कसा दिसत होता आणि आता एकदम प्रॉपर सेट केला आहे, छान स्वच्छ झाला आहे. कितीही पसारा नाही आहे म्हटलं तरी शेवटी फ्रीज जेव्हा आपण डीप क्लीन करतो तेव्हा त्याचा लुक जो असतो तो पूर्ण चेंज होतो. एकदम छान वाटायला लागतं, स्वच्छ वाटायला लागतं आणि अनवॉन्टेड ज्या गोष्टी असतात त्या पण निघून जातात. सो सुटसुटीत आणि फ्रेश असा फ्रीज रेडी होतो. हॅलो, तर जस्ट माझं फ्रीज वगैरे सगळं आवरून झालं. मी आंघोळ केली कारण एकदम म्हणजे गरमी पण होत होती आणि केव्हाचं आवरतच होती. घरातलं पहिले बेसिक आवरलं, त्यानंतर फ्रीज डीप क्लीन केला, त्यामुळे एकदम असं घामाने आणि ते धुळीने कसतरी झालं होतं. तर आंघोळ केली, फ्रेश झाली. आता मी जेवण वगैरे करणार, मग त्यानंतर थोडं एडिटिंगचं काम आहे ते करणार आणि आराम करणार. जे पण काही होईल ते तुमच्यासोबत शेअर करेलच. खास असं काही नाही आहे आज प्लॅन वगैरे, कारण वीकडेज आहे. राजेश ऑफिसवरून येतील, त्यानंतर बघूया मग काय काय होतं ते. चला तर मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. हॅलो, तर संध्याकाळ झाली आहे. मी कॉफी घेतली. आता 6:15 वाजत आले आहे आणि म्हटलं चला स्वयंपाकाला लागूया, कारण नंतर खूप कंटाळा येतो आणि 6:30 पावणे 7च्या आसपास राजेश ऑफिसमधून येतात. जर तुम्ही व्लॉग्स नेहमी बघत असाल तर तुम्हाला जुन्या व्लॉग्समधून कळलं असेल की संध्याकाळचा चहा राजेश खाली बाहेर आमच्या इथे एक चहाचा स्टॉल आहे तिथेच घेतात. सो ते मोस्ट ऑफ द टाइम मला खाली बोलवतात की येते का खाली म्हणून. मी चहा घेत नाही बट ते चहा घेतात. मग खाली अर्धा पाऊण तास भेटतो, सोसायटीतले फ्रेंड्स वगैरे भेटतात, मग बराच वेळ जातो. तर म्हटलं चला आज आपण भाजी करून जाऊया आणि कणिक भिजवून जाऊया, म्हणजे खाली वेळ जरी गेला तरी घरी आल्यावर स्वयंपाकाचं अर्ध प्रिपरेशन झालेलं असलं की मग कंटाळा पण येत नाही स्वयंपाक करायला आणि उशीर पण होत नाही. मग म्हटलं चला आता भाजी टाकून घेते मी. जसं तुम्ही मगाशी बघितलं मी भेंडी वगैरे धुवून पुसून फ्रीजमध्ये ठेवली होती. सो आता तीच मी कट करून घेते, भाजी बनवून ठेवेल आणि पोळ्यांचे कणिक भिजवून ठेवेल, म्हणजे आलं की फक्त पोळ्या केल्या की जेवायला बसता येईल.
तर चला मी आता एक एक तयारी करून घेते. आजकाल मी थोडासा गोडा मसाला पण ऍड करते. छान टेस्ट येते. एकदा तुम्ही पण ट्राय करा. मस्त टेस्ट येते. तर माझी इथे भाजी बनवून तयार आहे. इथे कणिक पण मळून झाली आहे. आता ती थोड्या वेळापर्यंत मस्त भिजेल पण पोळ्या पण छान येतील. आणि किचन पण इथे क्लीन केलेलं आहे. वाजले आहेत ऑलमोस्ट 6:45 होत आले आहे. आता खाली लेटही झालं तरी तितकं टेन्शन नाही राहणार. चला आता मी पण रेडी होऊन घेते. तर खाली आलो. सोसायटीमधले फ्रेंड्स भेटले. तिथेच आमचा ऑलमोस्ट अर्धा तास गप्पा झाला. आता वाजले आहे 7:30 आणि मग आता राजेश चहा घेत आहे. चहा प्यायचाच होता. हो ते माहिती आहे. मी ते बोलली होती चहा प्यायचाच होता. नाही पितच असतो रोज खाली येऊन असं. याच्यानंतर आम्हाला जायचं आहे. माझी एक डिझाईन प्रिंट करायला दिलं आहे. ते प्रिंट घ्यायला जायचं आहे. भरपूर कामं आहे. काय चहा मी कॉफी घेतली संध्याकाळी. तर जस्ट आम्ही बाहेरून आलो. आता माझ्या पोळ्या राहिल्या होत्या करायच्या, सो त्या मी आता करायला घेतल्या आहे. प्रचंड गरम होत आहे. आणि भेंडीची भाजी पोळी असा स्वयंपाक आहे. आणि असा स्वयंपाक ठरला होता. आणि राजेश आता त्याच्यात ॲडिशनल एक पदार्थ बनवत आहे, जो आमच्या इथे फक्त राजेशच बनवता. मी कधीच नाही बनवत. हे बघा तर हा आहे तो पदार्थ, आमरस. पूर्ण असं साल काढून घेता आंब्याचं. त्याच्यानंतर त्याचे स्लाइस करता आणि मग मिक्सरमध्ये ग्राइंड करतात. हां तेच साखर वगैरे काय ॲड करतात आणि मग आमरस तयार. मला असा तो प्रॉपर असा पिळून करता ना तो आवडतो. जसा ग्राइंड केलेला नाही आवडत मला. पिळून करता तो आवडतो. बट तसा मला येत नाही. म्हणजे जमला केला तर येऊ शकतो, जमू शकतो, बट कंटाळा. आणि राजेशना असाच आवडतो. त्यांना तो ग्राइंड केलेला नाही आवडत. सॉरी पिळून केलेला नाही आवडत. सो आमरस आमच्या इथे राजेशच बनवतात. तर असं आहे. आम्ही ब्लेंडर यूज करायचो आधी, पण आपला ब्लेंडरच खराब झाला आहे ना. ब्लेंडर मध्ये तसं तू म्हणते तसं होऊ शकतो. हा थोडे चंक्स राहतात ना. मिक्सर मध्ये कसं ते प्रॉपर एकदम पेस्ट बनते. घेऊ आपण आता ब्लेंडर एक दिवस.
आहे 2 ब्लेंडर आहे पण ते खराब झाले. खराब. आपल्या इथे ब्लेंडर फक्त तेवढ्यासाठीच यूज होतो आणि आमरस वर्षातून आंबवाल्या सीझनमध्ये मँगोवाल्या सीझनमध्येच फक्त ब्लेंडरचा यूज होतो. त्यामुळे वर्षभर आठवत पण नाही ब्लेंडर नाहीये म्हणून. तुपाला नाही करत का? आपण तूप कुठे करतो. तर असं आता इकडे आमरस चालू आहे. आता एकीकडे माझ्या पोळ्या, इकडे कणिक मगाशी भिजवली होती तर पोळ्या, आणि हे मी आज फायनली यूज करायला काढलं आहे. तुम्ही जर माझा बांबू मार्केटवाला व्लॉग बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की हे मी बांबू मार्केटमधून आणलं होतं पोळ्या वगैरे ठेवण्यासाठी. तुम्ही फ्रूट्स वगैरे पण ठेवू शकता आणि डायनिंगवर असं ठेवू शकता, बट मी पोळ्यांसाठी म्हणूनच घेतलेलं. ह्याला बारीक बारीक होल पण आहे, मी व्लॉगमध्ये सांगितलं पण होतं. सो एअर इथून जाऊ शकते. हे बघा असे होल आहेत. तर म्हटलं चला आज आपण ह्याचं उद्घाटन करूया. सो आज फायनली मी ही वस्तू यूज करायला काढली आहे. तर आहे असं भेंडीची भाजी, पोळी आणि इकडे आमरस. तर छान आमचं जेवण झालं आणि जेवण खूप जास्त झालं होतं कारण आमरस आजचा एकदम मस्त टेस्टी बनला होता कारण आंबे खूप छान होते. सो पोटभर जेवण झालं. त्यानंतर आम्ही खाली गेलो, वॉक केला, फ्रेंड्स भेटले, मग गप्पा झाल्या. आता बरंच लेट झालं आहेत, ऑलमोस्ट किती वाजले, आता 11:30 वाजले आहे. तर आता आम्ही झोपू, आराम करू, उद्या पुन्हा रुटीन चालू. तर असा होता आजचा माझा हा दिवस. तर आज मी फ्रीज डीप क्लीन केलं. आणि तुम्ही काय काय टिप्स यूज करता जेव्हा तुम्ही फ्रीज क्लीन करता किंवा फ्रीज तुम्ही कसा मेंटेन ठेवता, तुमच्या जर काही टिप्स असतील तर माझ्यासोबत नक्की शेअर करा, म्हणजे मला पण हेल्प होईल. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.